बातमी नांदेडमधली आहे। नांदेड बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे। बंदसाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आलंय। कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। त्याचप्रमाणे आयुक्तांवर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा आहे। दरम्यान नांदेडमध्ये सोमवारी झालेल्या महात्मा बसवेश्वर कृती समितीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। त्याचा निषेध म्हणून शहर बंदची हाक देण्यात आली। सोमवारी आंदोलन पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला। महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी कृती समितीने मोर्चा काढला होता। त्यावेळी शीघ्र प्रतिसाद पथकातल्या पोलिसांनी एक आंदोलकाला घेरून त्याला बेदम मारहाण केली। यात 7 ते 8 जणांची डोकी फुटली तर 25हून अधिक जण जखमी झाले। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक कामकाज सुरळीत चालू देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तसं आश्वासनच विरोधकांनी दिल्याचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाआधी पंतप्रधानांनी म्हटलंय। शिवाय साऱ्या जगाचं या अधिवेशनाकडे लक्ष असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आहे। त्यामुळे आता संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टाकली आहे। कई दिनों से लगातार सभी दलों से विचार विमर्श चल रहा है। औपचारिकता से ऊपर उठकर के विचार विमर्श चल रहा है। 1 to 1 भी काफी बातें हो रही हैं और ये विश्वास मिला है कि संसद का समय का सदुपयोग होगा, सार्थक चर्चाएं होगी, देश के सामान्य नागरिकों की जो आशा अपेक्षाएं हैं उस पर गहन चिंतन होगा। रोहित वेमुला प्रकरणी आज दिल्लीमध्ये आंबेडकर भवन ते जंतर मंतराचा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये उमर खालिदसह 5 आरोपी विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे। या मोर्चात महाराष्ट्रातले 1,500 विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर करतायत। जस्टिस फॉर रोहित वेमुला या नावाखाली काढण्यात येणाऱ्या या मोर्चात देशभरातल्या विद्यापीठातले विद्यार्थी सहभागी झालेत। या मोर्चासाठी सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणात मदत घेण्यात आल्याचं दिसतंय। हा मोर्चा सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे। आंबेडकर भवन ते जंतर मंतराचा हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये महाराष्ट्रातूनही 1,500 विद्यार्थी सहभागी झाले। त्यांचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर करतायत। आजच संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत सुरू होत आहे आणि त्याच वेळेला हा मोर्चा दिल्लीमध्ये काढण्यात आलाय। या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी राम राजे शिंदे यांनी। प्रकाश आंबेडकर जी आपल्या सोबत आहेत। प्रकाश जी, मोठा मोर्चा काढलेला आहे, संताप पण ऐकलेला आहे आम्ही। संपूर्ण देशभरातून दलित विद्यार्थी इथं आलेले आहेत। काय उद्देश आहे की इथून जंतर मंतर? एक पहिल्यांदा मी खोटा सांगतो, विद्यार्थी हा फक्त दलित नाही आहे, हा असणारा वेगवेगळ्या समाजाचा आहे आणि अक्रॉस कास्ट हा असणारा पहिलाच मोर्चा आहे। ज्या काही जॉईंट ॲक्शन कमिटी स्थापन झालेली आहेत, या जॉईंट ॲक्शन कमिटीमध्ये सगळ्या विचारांची लोक आहेत, संघटनांची लोक आहेत आणि त्याच्यामुळे याला एका प्रकारचा असणारा विद्यार्थ्यांचा उठाव असाच मी त्या ठिकाणी बघतोय। आणि तो उठाव की येणाऱ्या कालावधीमध्ये हे सरकार जे आहे या सरकारमार्फत आपलं दमन होणार आणि आपल्याला जे काही असणारं एक स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आपलं राहणार नाही याची कुठेतरी त्यांना असणारी भीती वाटायला लागली आहे। आणि म्हणून विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे। रोहितच्या निमित्ताने, रोहितला न्याय देण्याच्या निमित्ताने, म्हणजे ज्यांनी कोणी कृत्य केलेलं आहे त्याला असणारं त्या ठिकाणी मग तो त्याला शिक्षा झाली तर मग आपल्यालाही मिळेल। अच्छा, एक कायदा आणण्याची भाषा केली जाते, तो रोहित कायदा आणावा म्हणून। ह्या कायद्यामध्ये काय काय असावं? त्याच्यामध्ये असणाऱ्या 2 गोष्टी आहेत की ज्या पद्धतीने इथल्या असणाऱ्या रिसर्च स्टुडंटला टार्गेट केलं जातं, एक 7-8 गोष्टींचा असणारा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्या जर सिद्ध झाल्या तर मग त्याला असणारा
फौजदारी गुन्ह्याखाली त्याला शिक्षा व्हावी अशा रीतीचा तो कायदा आहे. अच्छा, पण हा कायदा फक्त दलित विद्यार्थ्यांसाठी लागू हा सर्व विद्यार्थ्यांसाठी, फक्त दलित विद्यार्थ्यांसाठी नाही, हा कायदा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे. अच्छा, परंतु या कायद्याच्या मागणीसाठी आता आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, आम्ही असं याच्या पुढचं पाऊल असं आहे की तो कायद्याचा मसुदा तयार करून सरकारला सादर करू. जातीला हद्दपार करण्यासाठी हे विद्यार्थी आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की रोहित कायदा जो आहे त्या कायद्याच्या मागणीसाठी आता हे संपूर्ण विद्यार्थी संघर्ष करणार आहेत, जंतर मंतरवर आंदोलन सुद्धा करणार आहेत. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.